प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वतःचे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबद्ध. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते चांगल्या दर्जाचे असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते आज पूर्ण होत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते 40 लाख गरिबांना घरे देणे. त्यातून SRA योजना सुरू झाली. याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वतःचे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत अंतिम भूखंड क्रमांक 377 मौजे, पाचपाखाडी, चंदनवाडी, पाठक इस्टेट, ठाणे, श्री जगन्नाथ SRA सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथील झोपडपट्टी लाभार्थ्यांकरिता सदनिकेच्या चाव्यांचे वाटप कार्यक्रम संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे कोपरी चेंदणी कोळीवाडा येथील ठाणे पूर्व पश्चिम जोडणारा बंद केलेला पादचारी पूल सुरू करा. खासदार राजन विचारे यांची मुख्य रेल्वे प्रबंधकाकडे मागणी. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिम बाजूस वसलेल्या चेंदणी कोळीवाड्यातील वसाहतीतील नागरिकांच्या दररोज वापरात असलेला पादचारी पूल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी दिलेल्या अहवालानुसार मध्य रेल्वेने सदर पूल धोकादायक झाल्याने अचानक बंद केल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण होऊन येथील नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याने खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांची भेट घेऊन या पुलाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, कृष्णकुमार कोळी, युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे सदस्य दीपक तांडेल, सुरेंद्र कोळी, आनंद कोळी उपस्थित होते. भारतातील पहिली रेल्वे सुरू झालेल्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या जागेवर चेंदणी कोळीवाडा हे गाव वसलेले होते. रेल्वे सुरू झाल्यानंतर या गावामधून रेल्वे लाईन टाकण्यात आली व ही गावे पूर्व व पश्चिम बाजूस विभागले गेले व इसवी सन 1932 साली चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्या पंचांनी त्यावेळी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून पूल उभारण्यात आला होता. या पुलाची शासन दरबारी चेंदणी बंदर रेल्वे पूल अशी नोंद आहे. कालांतराने ठाणे वाशी रेल्वे मार्ग विकसित झाला. त्यावेळी ब्रिटिशकालीन जुना पूल तोडून त्या ठिकाणी या विस्तारित कोळीवाड्यांसाठी मध्य रेल्वेने पूल उभारण्यात आला होता. या पुलाला आज 15 वर्ष झाली आहेत. याच पुलावरून दररोज बाजारात जाणाऱ्या महिला, शाळा, विद्यालय, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक या पुलाचा वापर करत असतात.
तसेच या कोळीवाड्यातील पारंपरिक उत्सव व उत्सवाच्या पालख्या तसेच गावातील काही अंत्ययात्रा याच पादचारी पुलावरून होत असतात. त्यामुळे या पुलाचे महत्त्व अधिक असल्याने हा पूल सुरू करा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांच्याकडे केली आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्ध महामार्गावर अपघात प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 15 इंटरसेप्टर वाहने महामार्ग पोलिसांना हस्तांतरित. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेग मर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे एकूण 15 इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली. येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदयांनी झेंडा दाखवल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. 701 किमी लांबीपैकी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर तालुका इगतपुरी वाहतुकीस खुला आहे. हजारो वाहने समृद्धीचा प्रतिदिन वापर करत आहेत. समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांनी 15 महामार्ग पोलिसांच्या केंद्रांकरिता इंटरसेप्टर वाहन उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळाकडे केली होती. त्या अनुषंगाने महामंडळाकडून 15 स्कॉर्पिओ वाहनांची खरेदी करण्यात आली. शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले. आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन संपन्न. शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सोमवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास आमदार श्री प्रताप सर नाईक, माजी आमदार श्री रवींद्र फाटक, माजी महापौर श्री नरेश म्हस्के, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 श्री प्रशांत रोडे, उपायुक्त आरोग्य श्री उमेश बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते.